बघा कसला मस्त आहे रे. तर ना काय असेच मिळायला पाहिजे. नमस्कार मित्रांनो, मी प्रसाद आपलं स्वागत करतो आपल्या चॅनलच्या या नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो, आज परत एकदा आपण व्हिडिओ करतोय कारण आपण आज आलो इकडे बागमंडल्यामध्ये. बागमंडल्यामध्ये म्हणजे नक्की कुठे, तर हे बघा माझ्या मागे आहे फेरीबोट जी वेशवी बाणकोट तिकडे जाते आणि त्याच्याच बाजूला ही एक रेती काढण्यासाठी एक जेटी बनवली होती. तर तिथेच आता आपण आहोत. इथे येण्याचं कारण हेच आहे की आज आपण आलोय खेकडी पकडण्यासाठी. दरवेळेला आपण माझ्या या आपल्या या चॅनलवरती ज्या व्हिडिओ आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला बघायला मिळालं असेल, रात्रीच्या वेळेस आपण येतो खेकडी पकडण्यासाठी, जे की गॅस बत्तीवरतीच्या उजेडावरती आपण खेकडी पकडतो. पण आज आपण आलो आहोत जाळीने म्हणजेच पगोळीने खेकडी पकडण्यासाठी. तर बघूया कशा पद्धतीने ही व्हिडिओ असणार आहे, ती किती आपल्याला आज खेकडी मिळतात. कारण आपण ह्या पगोळी घेऊन वगैरे जास्त काय येत नाही. आलो तर आपण रात्रीचेच मिथुनदा वगैरे जितू वगैरे आपण दादा असे सगळे येतो ते रात्रीचे खेकडी पकडण्यासाठी. चला हे बघा इकडे माझ्या मागे दादा आहे जो ह्या जाळ्या म्हणजेच पगोळ्या तुमच्याकडे काय याला म्हणतात मला नक्की कमेंट्स मध्ये कळवा. तर त्यांना खास बांधतोय. तर चला बघूया. आज अच्छा आज म्हणतात, पण हा आज म्हणजे नक्की काय, तर खेकडे असतात ना, खेकड्यांना खाण्यासाठी म्हणजेच त्यांना जाळीमध्ये आपलं ओढण्यासाठी आणि फसवण्यासाठी हा एक खाद्य, जे की कोंबडीच्या आतड्या जे वेस्टेज असतोय ते काय त्याची चामडी असू दे किंवा इतर काही गोष्टी पाय असू दे, तर ह्या गोष्टी लावतो आपण आणि त्यानंतर ह्या जाळ्या पण पाण्यामध्ये टाकणार आहोत. आणि त्यानंतर पाण्यामध्ये टाकल्यानंतर खेकडा त्याच्यामध्ये ते खाण्यासाठी येतो. साहजिकच आहे, कोणाला पण तुम्ही जर हे दाखवलात काय म्हणतात त्याला आज दाखवलात तर कोणी पण असं खाऊ दिलं तर लगेच येतो. तर त्यानुसार आपण खेकड्याला पण टेस्ट करणार आहोत, आशेवरती ठेवतोय आणि त्यानुसार आपण इथे आता ह्या गोष्टी केल्यात. तर चला जाऊया बघूया कशा पद्धतीने दादा आता ह्या घास इथे दादा ह्या आतड्या लावतोय. प्रत्येक जाळीला ते लावणार आहोत आपण. आज आपण ज्या आणल्यात ना जाळ्या त्या किती आहेत रे? 8 जाळ्या आहेत, 8 पगोळे आहेत. हे बघा कशा पद्धतीने बांधलं जातंय. किती झाले आतापर्यंत बांधून? 4 चालू आहे. ओके, तर आता आपण आहे ना ह्या सगळ्या एकदा बांधून झाल्या ना का एक एक करून आपण जी जाळी आहे पगोळे आहे ती पाण्यामध्ये सोडणार आहोत. हे बघा तिथपर्यंत आपण हा समुद्र किनारा बघून घेऊया. तुम्हाला आजूबाजूला बघायला मिळतील कांदळवनाची झाडं आहेत. ह्या कांदळवनाच्या झाडामध्ये आहे ना खेकडी चांगली मिळतात. आमटे वगैरे जे असतात ज्याला मार्केटमध्ये चांगली मागणी असते ती जे असतात आमटे ते ह्या झाडांमध्ये मिळतात. तर हा बघा हा परिसर आणि ही तुम्हाला समोर दिसते ती आपली फेरीबोट आहे कोलमांडला बागमांडला ते वेशवी बाणकोट. आणि हा बघा पाणीच पाणी. आणि ही इकडे दिसते ना ही होडी, हे मला वाटतं आपले कोलमांडले गावचे जे राजू माटवणकर आहेत सरफराज त्याची ही होडी असावी. तर चला मित्रांनो, आता आपण ह्या पगोल्या घेऊन जाऊया टाकायला. इकडे किती घेऊ? 3 घेऊ 4 घेऊ? बघ तुला जमेल तेवढ्या घे. 4 घेतोय आपण. जाऊया. आपल्याला तिकडे पुढे जायचं, ते बघा तिकडे जायचं आहे. कारण असं म्हणतात की ज्या वेळेला भरती चालू असते ना त्यावेळेला खेकडा वरती चढतो. तर आपण तिकडे जाणार आहोत, त्या साईडला पगोले टाकणार. चला या. बस एवढा.
भोय असाच टाकून देऊ काय? हम्म. एक झाले टाकून, तर दुसरी पण जाऊया आता. पुढे जा, पुढे जा, त्या झाडांजवळ जा. हा, चारच टाकतो इकडे ना. हम्म. दोन आता सोबत घेतोय, एकदम टाकून इकडे इकडे. इकडे वरती टाके, आतमध्ये जाऊ नको आता. हा, वरती टाक. हा, टाक तिथे, टाक तिथे टाक. हा, वरती फांदीवरती अटक. हा, टोटल 4 झाले इकडे. टोटल 8 पगोळे आहेत. आपण 4 टाकल्यात आणि आता ह्या 4 आहेत ना, इकडून या बांधाच्या बाजूनेच टाकणार आहोत. कारण पाणी फाटाफट चढतोय, तर इथेच आता खोलतोय आणि घेऊन जातोय. तिकडे जाऊया ना. मुळा टक्कर. शेवटच्या 2 पगोळ्या बाकी आहेत. तर आता
थोड्या वेळातच आपल्याला, थोडा वेळ नाही पण लगेचच जावं लागेल, कारण बघाल तुम्ही मागे पाणी पण भरलाय. जर जास्त पाणी झालं तर आपल्याला जायला मिळणार ना आतमध्ये, त्याच्यामुळे लवकरच आपल्याला आतमध्ये जायला लागणार आहे पगोळ्या उचलण्यासाठी. एकदा टाकल्यानंतर साधारण 10-1 मिनिटं तरी थांबावं लागतो, पण आपण तेवढा वेळ पण नाही थांबणार. 7-8 मिनिटांमध्ये लगेच जाणार आहोत, उचलणार आहोत. बघूया काय आपल्या नशिबात आज आहे, काय शिकार खेकडी मिळत आहेत काय. आपण जास्त काय आशा करून नाही आलोय, 5-6 मिळाली तरी पण आपल्यासाठी भरपूर झाली. चला बघूया मित्रांनो. आपण बोललो होतो की लवकर जाऊया, पण 10 मिनिटं झाले. आपण जाऊया, उचलूया पगोळ्या, बघूया कोण आपल्याला तिकडे मिळत आहेत काय. इकडंच टाक. पडली काठी. हारटा कशी हा. आला. हे बघा, 2 आहेत, छोटा आहे. छोट्याला आपण सोडणार आहोत आणि जो मोठा आहे ना तो त्याला घ्यायचा आहे. हा, आधी बाहेर घेऊया, बाहेर घेऊन टाकूया पिशवीमध्ये. मला ना जा, चला झालाय. आता ही पगोली इथेच टाकू ना, पगडी पिशवी. पगोली कुठे टाकू? एवढे ह्या झाडाजवळ टाक. इथे 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 घेतो. इथेच टाक पुढे. हा. आण वरती घे, वरती घेऊन ये. हा. हा टाक, फक्त रस्ता सोडून टाक, जेणेकरून तुला तिकडे पुढे जाता येईल. मग तिला कसे जाशील आणायला? हा ठीक आहे, जवळ घे.
मस्त मिळाला, मोठा मिळाला. खतरनाक काम झालंय. चार झाले इकडच्या. चार मध्ये 2 पकडून मिळालं आपल्याला. जवळ टाक ना पायाकडे. बघ केवढा आहे, चांगला मोठा मिळाला. बघा जबरदस्त एकदम. हो हो, मस्तच. असे आपल्याला 5-6 मिळाले तरी काम झालं आपलं. टाकूया आतमध्ये पिशवीमध्ये परत एकदा. चला ओके, आता हिला कुठे घेऊ परत? तिकडे त्या साईडला जा पुढे. पुढे का? हा, फक्त वरतीच घे थोडे. हा बाजूच्या आपल्या 4 झाल्या उचलून, आता ह्या 4 उचलूया. थोडं पाण्यात आहे त्या. छोटा आहे छोटा, जाऊ द्या. काय करू, कुठे देऊ? तिथेच टाक. टाक. बघा हे बघा, परत एकदा आपल्याला एक छोटासा का होईना पण मिळालाय. हे बघा, चालतील आपल्याला. ही साईज पण काय हरकत नाही, म्हणजे चालून जाईल, काय प्रॉब्लेम नाही. ओके चला, आता दुसरीकडे परत एकदा टाकूया ही कबोलीकडे पुढे. इथे त्या काढूया आधी. हो हो हो, एक नंबर. आमट्या आमटी आहे. ठीक आहे. हे बघा कसला मस्त आहे रे. खतरनाक आहे. असेच मिळायला पाहिजे. इथे पण एक आहे. तिला पण उचल सोबत, जमेल ना? परत मस्त भेटला रे, मोठा आहे. हो. खेपाट आहे. पकडतो जरा. एक नंबर भाऊ. ये तो पिशवीतच गेला रे. हो हो, थोडासा लहान आहे. पण ठीक आहे.
भेटला रे, मस्त आहे, बऱ्यापैकी साईज आहे. घेऊन ये. असेच भेटायला पाहिजे. 1-2 वेळा टाकलं घरी एवढं असे भेटलं तर बघ मस्त. हे बघा परत एकदा आपल्याला ह्या बाजूला आल्यानंतर पहिल्यांदाच खेकडा मिळाला. रोडला होता आपण. हे बघा ये घेऊन ये, पिशवी घेऊन ये. आलो. हा बघा बऱ्यापैकी आहे. ना आमटे नाही. हे बघा परत एकदा दुसऱ्या पगोळीला पण आलाय. ये पिशवी कोत आपण मोठा आहे. तर चला मित्रांनो, हे बघा इकडे या पिशवीमध्ये थोडीफार मिळाल्यात आपल्याला. नंतर मी घरी गेल्यानंतर ओपन करून दाखवेन किती आहेत खेकडे ती. आणि इथे आता पाऊस चालू होतो म्हणून मी घरी जाण्यासाठी निघतोय. हे बघा इकडे आता जे पगोळे आहेत त्या साफ करून दादा त्याचं जे आस म्हणजे घास जे आहे ते काढतोय. इकडे काम ते चालू आहे. आता आपण डायरेक्ट घरीच भेटू, दाखवतो तुम्हाला हे सोडून किती आपल्याला खेकडे मिळाले. चला. तर मित्रांनो आपण आता गावामध्ये पोहोचतोय. हे बघा आता 2 मिनिटावरतीच आपण स्टँडवरती पोहोचत आहोत. आपल्या हे आहे आपलं कोलमांडले गाव आणि हा आहे इथला बस स्टॉप. तर मित्रांनो आपण पोचलो आहे आणि हे बघा आजची कमाई, आज किती खेकडे आणले ते तुम्हाला दाखवतो. हे बघा जवळ जातो. हे बघा किती आणलेत. छोटी मोठी अशी साधारण 10-15 होतील. 10-15 जास्त आहेत. बघा एक आपल्याला चांगला मोठा मिळालाय. इथे आहे, इकडे पण आहे. तर चला मित्रांनो आपण हा व्हिडिओ इथे थांबवतोय. भेटू आपण अशाच एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये. आणि हो, जर व्हिडिओ आवडला तर जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका. आणि जर अजूनपर्यंत आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच आपलं चॅनल सबस्क्राईब करा. चला भेटू परत एकदा अशाच एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय, काळजी घ्या, धन्यवाद.